मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी चालू मुंबईला. बाई कुठे जायचं आपण? मुंबईला चाललो होतो आम्ही. काय आणायला बाबा? गीजर वगैरे, फॅन वगैरे आणायचं आहे. तर आम्ही घेऊन येऊ. तर आजचा दिवस कसा जातोय ते बघा. आपल्यासोबत कंटिन्यू राहा. चला. ते गाडी वगैरे पार्क केले आणि आम्ही निघालोय मुंबईला जायला. आज आपण ट्रेनमधून जाणार आहोत, बाईक घेणार नाही जाणार. तर चला, कसा प्रवास होते ते बघू. तिकीट काढायला गेलो आणि आम्हाला धरणा लावला. काय भावा, काय बोलणार यार. तिकीट काउंटरवरती गर्दी होती, ऑनलाईन तिकीट काढत होते. तिथं चालू आम्हाला हे काढा ते काढा सांगत होतं. चला, संडे असला करणार आहे. आज मेगालोर असणार आहे. तर ट्रेन येते की नाही बघू आपण. 10:50ची ट्रेन आहे. 10:45 झाले. काय वाटते तुला, ट्रेन येईल का नाही? इकडे कुर्ला लागलो वाटते. चान्सेस कमी आहेत. बघूया लागते की नाही ट्रेन. नाहीतर आपण दूर काय तुला बोललेलं चान्सेस कमी आहेत. आपल्याला आता टप्प्याटप्प्याने जायला लागेल. काय करणार? चला, टप्प्याटप्प्याने जाऊ. खड़ा है उससे के लिए भाई. तिलकनगरला आलो आणि सिमका झाला. ट्रेनच्या पुढं अजून 2-3 गाड्या आहेत. त्याच्यामुळं त्या ट्रेन का हालत नाही. भाई काय बोलशील या विषयावर? भाई आज संडे, आज मेगालोरला पहिलाच बोललो. माझी यावाची इच्छा नव्हती, पण काय थोडासा शॉपिंग करायची आहे त्याच्यामुळे लवकर यावा लागला आहे. म्हणजे शॉपिंग आहे अशीच आहे. चला आता बघूया. शक्यपर्यंत चालत जावं लागतं आहे. गेम म्हणून सांगते, कधी संडेला येत नका जाऊ. काय शॉपिंग विपिंग करायची असली तर. पण काय आपल्याला सुट्ट्याच संडेला असतात तर काय करणार भावा. माझी जेनपीची जायची इच्छा होती, पण तिथून पुढे चालत जायला टॅक्सी करून जावं लागतं. माझी इच्छा होती, काय करणार भाई. संडे भाई आपली ओला होती ना. ओला काय तू पहिला बोलला असं आपण मस्त शिफ्टचा प्रवास केला असता. माहिती असं होईल त्या. चला मग आता काय पैदल आता बघू काय काय नाही ते. बघा 2 आल्या, जुनीच्या आल्या. भावा कधी पटरीवरती चाललास का कधी असा? हा, कुठं पनवेलला कॉलेजला जावाचं नाही, तिकडं फॉर्म भरल्या तेव्हा या पटरीवरती चाला. तुम्ही ट्रेन आली पण इच्छी नाही. तुला काय वाटतं, आपण गाडी घेऊन गेलो असतो तर का ती बरं झाला असता, बेस झाला असता. मला वाटतं तुला त्रास आणि बाई पोलीस बिलीस भेटलं तर परत अजून टिचू लागल, म्हणून नको. संडे दोघांकडे लायसन नाही, काय नाही.
त्याला विनाकारण असा सीन आहे. नको भाई आपण दोन तास एक्स्ट्रा गेले तरी चालतील. लेट जाऊ काय हरकत नाही. मग काय पब्लिक बघू शकता तुम्ही. 2 मिनिटं चाललो पण फायदा झाला. लगेच ट्रेन सुट्टी आपल्याला कुर्ला भेटली. चला सोबत राहा आपल्या. जस्ट आम्ही पोहोचलो मुंबईला. आम्हाला मस्जिदला उतरायचा होता पण मस्जिदला काय स्टॉप घेतला नाही. मेंटेनन्स चालू असल्यामुळे. काही काय बोलशील यावर? भरपूर चालायला लागलाय. बाकी न नको वाटतंय. गाडी पकडून जाऊ मस्जिदला आपण. मुंबईवरून टॅक्सी मारले आपला. चालला आता मस्जिद नंतरला. चला मस्जिदला आलो आणि पहिला सामान आणायला नाही, पहिला जेवायला आलो. भूक लागली मुलं. आणि आम्ही गेलो हॉटेलमध्ये गेलो. पाणी बॉटल मागवली आणि समजला की व्हेजिटेरियन हॉटेल आहे. तर भाई निघलो पटापट. आज भाई संडे आहे. पाण्याचा बिल पे केला आणि पटापट निघलो. आता काय खायचं हवा भेटेल काय? मग स्पेशल बिर्याणी व्हायची. संडे आहे भाई तर बिर्याणी खायला. बिर्याणी कुठं भेटते का बघू आणि खाऊ. या रोडला आता भेटलीच पाहिजे. बघूया. पण सुट्टीची ना आंबर्स पण आणलं फार वारला. मग घरचे आणला तर बरा झाला असता. तरी तुला बोललो होतो पण काय. चल जाऊ दे. परिश्रमानंतर आपल्याला नॉनव्हेज हॉटेल भेटलेलं आहे. काय बोलते अशी बिर्याणी आले बाबा. बिर्याणी खावायची. बिर्याणीच खावायची. बोला असेल की यानं नॉनव्हेज हॉटेल का नाही भेटला. नॉनव्हेज हॉटेल का नाही भेटला त्याच्यामुळं इथं आहे ना मुंबादेवीचा मंदिर आहे. त्याच्यामुळं इथं कुठल्याच एरियात नॉनव्हेज नाही भेटणार. बाई चांगलं आहे की नाही? हो चांगला आहे. जरी मुस्लिम लोक असली तरी पण काही एकी पाळले म्हणजे नॉनव्हेज नाही कुठं भेटणार असं केलेलं आहे. तर चला आता आपण वस्तू बघूया. जेवण वगैरे केला. भाई जेवणाबद्दल काय बोलशील? बिर्याणी वगैरे खाली काय टेस्ट नाही वाटली. परत आपण फ्राईड राईस मागवला. त्याला पण काय नाही वाटला. त्याला पण टेस्ट नाही वाटली. राहू दे पण पोट भरला. राहू दे सर. भुकेला कोण टाकू. मग भुकाला कोण टाकू. मग चला बोलो भाई. आणि जाईल तिथं चार्जिंग करते. काय भाई करणार. सेट फटाफट दाखव. सेट कुठे गेला? सेट गेला बाहेर. आलू एवढा बरा वाटतंय ना. मस्त फॅन घेतला. आपला सामान चांगला घेऊन झालाय काही ओके मध्ये. आता चालू आम्ही घरी. डालो बेकार गरमी आहे. मस्त लिंबू सोडा मारून घेतो. भाई सगळी पब्लिक ही पनवेलच्या ट्रेनसाठी वेटिंगसाठी आहे. 3:30-4ला सुटला नाही भाई.
वाजेपर्यंत आहेत, 5 वाजेपर्यंत काय सुटणार नाही ट्रेन. तर आम्ही जात आहोत डोंबिवली ट्रेनला जाऊ, कुर्लाला उतरू, परत कुर्ला मार्गे पनवेल. कुर्ला पनवेल. चला. म्हणून सांगते कधी संडेला कधीच येऊ नका मुंबईला, अशी हालत होते बेकार. मेगा ब्लॉक कधी पण काय पण तसं पण भाई वाढवतात टायमिंग, कामं काढतात भाई. तू काय बोलशील यावर? काय नाही, काम बेकार आहे. आज हालत एवढी बेकार झाली का बोलून सोय नाही. बेकार काम तर होता, फक्त 1 तास होता, पण दिवस गेला उगाच. काम बोलणार भाई. चला बघूया मग. 4-10 यात्रा इथंच होईल वाटते. नाही बेकार काम. बेकार काम भाई. काय करायचं, वरती बसून जावं लागेल. काय करणार भाई, काम बेकार आहे. ते बेकार आहे. कधी आता संडेला येशील? बिलकुल नाही. अशी दुसरी वेळ त्याला झाली, आता येऊच नाही. साडे 6 वाजलेत आणि आम्ही पोहोचलो पनवेलला. वेगळाच सुख. आणि भाई गर्दी बघा प्लॅटफॉर्मवर. भाई बेकार दिवस गेलाय. चला जाऊया घरी. बेकार गर्दी. ट्रेन मध्ये काय बसलो ना, तर गाडीवर बसू आपण. चला हवा अख्खी मुंबई झालो, पण पाऊस नाही लागला. आता थोडसाठी आपण भिजलो. हा 400 इकडे भाई सोयी करताना का हवा येशील ना जेवायला येशील ना. बेकार काम.